कार पाहायला मिळाला. फलक 4 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती फ्लाय होत असताना जीवनच्या विरोधामध्ये गोविंदचा आक्रमक हल्ला, मात्र इथे कमबॅक जरूर झालाय. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करत असताना सांगतायत की जब मसले बडे होते अपने टीम के लिए हम खडे होते. आणि मैदानावरती सुरुवात फार चांगली म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. मात्र कमबॅक C4 कंट्रोल क्रिकेटचा आणि C4 कमबॅक करत असताना गोलंदाज जीवन पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल, टॅप स्ट्रोक. क्रिकेट विश्वामधला सर्वात सेफ फटका असतो म्हणजे ट्रॅप स्ट्रोक. मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल, एक धाव झाली आहे कंप्लीट. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचा असतो. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असते, त्यावरती भरणं टाकणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मैदानावरती तेच दाखवत असताना समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. कुछ नाही से कुछ तो सही. आणि इथे डॉट बॉल पेक्षा एक धाव तर कधीही श्रेष्ठ असते. अगदी त्याचप्रमाणे एक धाव झाली कंप्लीट. धावफलक 5 या आकड्यावरती. चेंडू झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन चॉप करायचा प्रयत्न, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. ताकद नाही तर नजाकत दाखवली. आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गोशांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचेल 6 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. दुग्ध प्रकाशामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ही स्पर्धा नक्की पाहायला मिळेल. सो कोणी कुठे जायचं नाहीये, सर्वांनी इथेच थांबायचंय. आज क्रिकेटची पंढरी, आणि या पंढरीमध्ये आपल्याला क्रिकेटची आषाढी एकादशी अर्थातच बोरगावकर चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन सर्वांना पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 6, 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिलं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज तयार जीवन. त्यावेळेस सिंगल. एक धाव झाली अर्जित. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 7 ऑन द बोर्ड. थाला फॉर अ रिझन. 7 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील जीवन. जीवनचा मी विचार नक्की करेल की कसाऱ्यामध्ये एक स्पर्धा झाली, तिथे 6 बॉल 21 धावांची गरज असताना 6 बॉलमध्ये 6 चौकार मारायचा विक्रम जीवनच्या नावावरती आहे, असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे जर पाहायला गेलं स्ट्रायकिंग एंडवरती कुबिन पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे. डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 7 या आकड्यावर. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्या ऋतिकेश सर, ओव्हर झाली ना विदिन 30 सेकंड नवीन ओव्हर चालू झाली पाहिजे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम आहेत की एक षटक झाल्यानंतर दुसऱ्या के नुकसान पर 7 रनों के ऊपर. ओवर नंबर 2 श्री के कंधों पे जिम्मेदारी इस ओवर की. देखेंगे हम श्री को ओवर नंबर 2 में. और स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज योगेश, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज गोविंद. इस मैच में कमबैक करना है तो यहाँ पर डॉट बॉल परसेंटेज बढ़ाने पड़ेंगे. दूसरी तरफ बल्लेबाजी करते हुए टीम को चौके दागने पड़ेंगे, क्योंकि कहा जाता है कि बचेंगे तभी तो लड़ेंगे. सर सलामत तो पगड़ी 50, यहाँ पर वही करना पड़ेगा. सिंगल, डबल और चौकों की छड़ी लगानी पड़ेगी. गेंदबाजी करेंगे श्री. स्ट्राइकिंग एंड के ऊपर योगेश. इस बार पहिली गेंद वाईट. पहिलाच बॉल वाईट पाहायला मिळतो. हर्षल दादा थकून घरी यावं आणि घरी आल्यावरती पहिलाच घासाला खडा लागावा, तशी सुरुवात झाली आहे मैदानावरती. अगदी तेच पाहायला मिळतं. पहिलाच बॉल वाईट. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 8 धावा. यावेळेस चांगला बॉल आहे. श्री एक चांगला गुणवान गोलंदाज आहे. कॅरीकडे देखील क्षमता आहे. जबरदस्त गोलंदाजी. क्विकर वन वेगाने इथे फलंदाज बीट केले. यावेळेस वाईट बॉल. पुन्हा एकदा दिशाहीन गोल. अजिंक्य येस नाव पोचवत जा, अन्यथा सकाराम, तुकाराम, आत्माराम, तुळशीराम अशी नावं आम्हाला घ्यायला लागतील, कारण स्पर्धा लाईव्ह आहे. आणि स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे आम्हाला नावं तर पोचवणंच आहे. आणि थोडंसं जरी डिले झाला तरी देखील प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस झाली आहे मिस्टेक जरूर. वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो. अगदी 30 धाव मैदानावरती पाहायला मिळते. हिंदीमध्ये देखील एक कहावत आहे, मुक्त का चंदन गीस मेरे नंदन. धावसंख्या 14, 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 विकेट के नुकसान पर 14 रन. ओवर नंबर मैदान के अंदर दो की समाप्ति. तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है, लेकिन पूरी तरीके से यहाँ पर कैरी
दिशाहीन गेंदबाजी करते हुए। कैरी एक ऐसे खिलाड़ी है कि बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हैं, लेकिन अपने नाम को साजेगी ऐसी गेंदबाजी यहाँ से करनी पड़ेगी। एक बढ़िया गेंदबाज है, मुझे इस खिलाड़ी के ऊपर विश्वास है, ये खिलाड़ी अच्छी गेंदबाजी करेगा। इस बार स्लोवर वन का यूज किया, सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई, पुश करो और खुश रहो। कंप्लीट होती हुई सिंगल और 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है 15 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। बहुत बढ़िया तरीके से यहाँ पर गेंदबाजी, उतनी बढ़िया तरीके से बल्लेबाजी का मुजाहरा दोनों ही टीम के माध्यम से देखने को मिल रहा है। पूरी तरीके से जे मसोबा क्रिकेट टीम भोईरपाड़ा और उनके बनाम साई गुरु बहुत बढ़िया तरीके से यहाँ पर क्रिकेट खेल रही है। इस बार 1 रन मुकम्मल, पॉइंट क्षेत्र में थे साहिल और तब तक 1 रन मुकम्मल, स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है 16 रनों के ऊपर। 16 धावा या फलका भरती है, 16 ऑन द बोर्ड। यावेळेस धोक्याची घंटा होती आणि म्हटलं जातं ना 16 आकडा धोक्याचं असतं, 16वं वर्ष धोक्याचं, मात्र मी म्हणतो 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं असतं। रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालून 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न, आईच्या स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा केलं। आणि म्हणून 16 वर्ष हे आमच्यासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अगदी पवित्र आहे। वयाचे विशाल पाहायला मिळतील। विशालने बॉलला असा फॉलो केला जसा एक वाघ शिकारला फॉलो करतो, अगदी तसंच फॉलो केला। क्या बात आहे, विशाल इतक्या जोरात बॅट पळतोय, बॅट तरी तुटेल नाही तर क्रीज तरी खराब होईल। असू द्या, काही हरकत नाही। धावसंख्या 19, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। धावसंख्या फलकावरती 19 विथ लॉस ऑफ 3 विकेट, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात। स्ट्रोक जबरदस्त आहे, मिळतील धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल। फलकावरती धावा 21, 21 धावा पाहायला मिळतील। ट्वेंटी 21 धावा फलकावरती आहेत। बचेंगे तभी तो लढेंगे असं म्हटलं जातं आणि म्हणून धावा बनवणं फार गरजेचं आहे। इथून जर धावा बनल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये धावा डिफेंड करत असताना थोडंसं कुशन गोलंदाजांकडे देखील असतं आणि तेच महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये। धावा तुम्ही बनवता पहिल्या इनिंग मध्ये, मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेस धावा वाचवायच्या असतात तर गोलंदाजाकडे कुशन असलं तर ते एक्सपेरिमेंट देखील करू शकतात। यावेळेस विकेट, फलंदाज बाद। तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या फलकावरती असतील। आपल्या मुख्य व्यासपीठावरती अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। युवा उद्योजक, समाजसेवक, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे, अगदी बघता क्षणी प्रेमात पडावा असे आमचे हर्षलदादा बोरगावकर साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं आपण करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत आदरणीय आकाशजी पाटील साहेब त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय आशिषी तराडे साहेब, दोघांकडे बघितलं तर साऊथचे हिरो त्यांच्या समोर फिके आपल्याला पाहायला मिळतात। असे डॅशिंग, रुबाबदार आणि डायनामिक पर्सनॅलिटी असणारे 2 व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। मला वाटतं KGF त्यांच्याकडेच बघून बनली असेल यावेळेस देखील। विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅट्समनचं नाव दीपेश। येस, दीपेश बॉलिंग करत असताना आपल्याला बॉलर पाहायला मिळतील आता 4थ्या षटकामध्ये। व्हाईट बॉल, क्या बात आहे, अनुमान एकदम करेक्ट आहे। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सर्कल 22, 22 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। व्हाईट बॉल, भांडा भांडा भांडा। धावसंख्या 23 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या फलकावरती पाहायला मिळतात।
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला सिंगल ऍड होईल. फलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 24. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस फलंदाज बाद नॉन स्ट्राइकिंग एंड वरती. हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था. यावेळेस देखील कॅरीचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बघा फिल्डिंग ही फार महत्वाची आहे. क्रिकेट इज नॉट अबाउट बॅटिंग अँड बॉलिंग. क्रिकेट इज ऑल अबाउट फिल्डिंग. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं नाही केलं फरक पडत नाही, मात्र फिल्डिंगच्या जोरावरती कॉन्ट्रीब्यूट करणं हे फार महत्वाचं आहे. यू हॅव अ पोटेन्शियल इज डिफरंट थिंग. टू कन्वर्ट द पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रॅदर डिफरंट. तुमच्याकडे क्षमता असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्या क्षमतेचा कुठे कधी आणि कसं उपयोग करणं याचं ज्ञान असणं ही अगदी वेगळी गोष्ट असते. धावसंख्या फलकावरती 25 पाहायला मिळेल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त मैदानावरती लढत पाहायला मिळते. साई गुरु विपक्ष जय मसोबा क्रिकेट संघ भोईरपाडे या संघामध्ये 25 धावा फलकावरती. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल. फटका दमदार, फटका सरदार, फटका कणकणी. धावसंख्या फलकावरती 29 विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा या फलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट. क्रीज सोडली, आता मैदान सोडावं लागेल. धावसंख्या फलकावरती 29 आणि 30 धावेंचं लक्ष 4 षटकांमध्ये असेल. टीम जय मसोबा भोईरपाडा संघाच्या माध्यमातून टीम मात्र तुम्हालाच वाजवायला देणार आहे. टेन्शन घेऊ नका. स्पर्धा संपली. जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर तुम्हाला पाठवू. 7 स्टार ड्रीम युवा टॉससाठी या. 7 स्टार ड्रीम युवा टॉससाठी यायचंय. रिक्वेस्ट दोन्ही संघांच्या कॅप्टनला. मिड मॅच मध्ये अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. ड्रीम युवा 7 स्टार दोन्ही संघ टॉससाठी या. ही रिक्वेस्ट असेल. स्पर्धेचे नियम असतात काही आणि त्याच नियमांतर्गत आपण स्पर्धा कव्हर करतो. त्यामुळे रिक्वेस्ट लवकरात लवकर आपण टॉससाठी पाठवून द्यायचं आहे आपल्या कॅप्टनला. टीम 7 स्टार आणि टीम ड्रीम युवा एकूण 12 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. जे मसोबा भोईरपाडा साई गुरु. पहिली मॅच, दुसरी मॅच 7 स्टार ड्रीम युवा, तिसरी मॅच कल्याण पॅकर्स रिया 11. एक बलाढ्य मॅच पाहायला मिळेल. चौथी मॅच ओमकार सीसी ओम साई गणेश प्रॉमिस अर्थात यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत असेल. आणि त्यानंतर YCC वर्सेस गणेश दत्ता नाईक. त्यानंतर साई गणेश मायरा विपक्ष साई राम सीसी. सेवन स्टार ड्रीम युवा दोन्ही संघांच्या कॅप्टनला रिक्वेस्ट लवकरात लवकर टॉस साठी पाठवायचं कॅप्टनला. 7 स्टार ड्रीम युवा आपण हर्षल दादांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. ऋषीदादा आव्हाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. क्या बात आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य. दादाची यादा
वेगळी दादाची याद आहे. चला दादांच्या शुभ असे आपण करतोय टॉस. ऋषीदादा आव्हाड साहेबांच्या शुभ असे ड्रीम युवा वर्सेस 7 स्टार ही मॅच आणि त्या मॅचचा टॉस टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम 7 स्टार. पेंडिंग असेल. येस येस येस. हा ऋषीदादांचं नाव घेतलं. ऋषीदादांच्या चेहऱ्यावरती एक कातिल स्माइल पाहायला मिळाली. हसरा चेहरा जो नेहमी घाव करतो गहरा, असे आमचे ऋषीदादा. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला योगेंद्र पवार. त्यांच्याकडे बघून वाटते त्यांच्याकडे पॉवर आहे. पवार साहेबांची पॉवर आणि क्रिकेट प्रेमी आहेत असे पवार साहेब. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. महाराष्ट्र म्हटलं की पवार फॅक्टर आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि क्रिकेटमध्ये आमचे पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जीवन स्ट्रायकिंग एंड वरती 30 धावेचं लक्ष मैदानावरती असेल. पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. असफलता की पहिली सीडी होती असं पण नेहमी म्हणतो. आता बघूया पहिला बॉल डॉट आहे. आता कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जीवन पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर गोविंद पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. आमचे अमित दादा भोईर यांचं प्रचंड मेहनत, प्रचंड या स्पर्धेसाठी मेहनत आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. बॅक टू बॅक 2 वाईट पाहायला मिळतील. 2 वाईट पाहायला मिळतात. कदम सर काहीसं उलट चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट मध्ये पैसे कमी आहेत आणि अकाउंट मधून पैसे काढतायत असं चित्र आहे. धावा कमी आहेत, धावा बहाल केल्या जात आहेत आणि ही चूक नाही, हा गुन्हा असतो. आणि गोविंदच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पहिल्या 2 बॉलवरती तो गुन्हा घडलेला आहे. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. व्हॉट अ फिल्डिंग यार, जबरदस्त एफर्ट. जान जाय पर गेंद ना जाय, हा एफर्ट पाहायला मिळाला. फिल्डिंग का भांडा, जोरात भांडा. धावसंख्या फलकावरती असेल 5. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय ते मात्र 5 या आकड्यावर. 7 जण बोलतात, ऐकत कोणच नाहीये. क्या बात आहे, असे पाहिजेत. मजे 7 जण बोलतायत, ऐकायला कोण तयारच नाहीये. आणि इथे जर थ्रो केला असता ना फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. मात्र थ्रो केला नाही आणि फलंदाज सेफ होते. म्हणजे झालं कसं, भंडाऱ्याला गेले, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली. असं चित्र पाहायला मिळालं. जर थ्रो केला असता फलंदाज बाद देखील होऊ शकले असते. मात्र तसं झालं नाही आणि सिंगल ॲड झाली. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस आता 3 षटकं. विजयासाठी 25 धावेंची आवश्यकता. 18 बॉल 25 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर योगेशला आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर 2 मध्ये व्हाईट बॉल. शबाश बॉलिंग असं म्हटले. अजून 3-4 टका मजा येईल. धावसंख्या फलकावरती 6. 6 ऑन द बोर्ड वरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय. हेच फार महत्वाचं आहे. एक बॉल खराब झाला, एक बॉल चांगला टाका, इवन करा. व्हॉट अ एफर्ट. एसएनच्या मागे जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतो. डॉट बॉल वन्स अगेन. मैदानावरती काहीसं वेगळं करायचा प्रयत्न केला जातो जीवनच्या माध्यमातून. आम्ही नेहमी म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वाचं असतं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन दाखवावं लागेल. प्रॉपर बॉटम हँड टॉप हँडचा यूज, बॅकफूट फ्रंट फूट कॉन्टॅक्ट, फुल पेस ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. स्ट्रोक जबरदस्त आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा मिळेल सिंगल. एका धावेने धावफलक फक्त पुढे जाईल. मात्र धावसंख्या जर गाठायची असेल इथून तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीवरती बॅटिंग करावी लागेल. मात्र कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जीवन आता नॉन स्ट्रायकिंग एंडवर, स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला नीलू पाहायला मिळतील. योगेशने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जणू काही आगाईचे निखारे फेकतोय असं चित्र पाहायला मिळेल. यावेळेस विकेट, यू मिस अ हिट. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. फलंदाज होतील बाद आणि आता मैदानावरती श्री पाहायला मिळतोय.
सुशांत भाऊ, या आपल्या असोसिएशन मध्ये नियम फार कडक आहेत आणि म्हणून सकाळी शहापूरला कॉमेंट मॅच डीजे नवीन बॅटर साहिल पिसे. बघूया साहिलची बॅटिंग कशा प्रकारची राहील. साहिल, अरे यश भाऊ वेलकम, सहर्ष स्वागत आहे. यशी गावडे यांची उपस्थिती, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आमचे जीतू दादा त्यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वन मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. येस, धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल. 11 या आकड्यावर, 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. साई गुरु विपक्ष जेमसोबा भोईरपाडाशी लढत पाहायला मिळते. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट फक्त किलिया आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 12, विजयासाठी अजून देखील 18 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 18 धाबा हे समीकरण बघा मॅथमॅटिकली पॉसिबल आहे. सूर स्थितीला जर विचार केला, थोडंसं अवघड सिच्युएशन, थोडीशी अवघड इक्वेशन आहे. समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 6 बॉल 18. प्रशांत पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. क्या आहे भाई, ऐसी कीपिंग होती है क्या, असं म्हणत असेल गोलंदाज. करतील ते करतील काय, नाही बॉल आहे. स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पार, क्या बात है. चांगला बॉल आहे. त्यावेळेस देखील लालाय डॉट आणि या डॉट बरोबर मला वाटतं ही मॅच आता समाप्तीच्या दिशेला आहे. सिंगल आली आहे. आता या फटक्यांचे चटके बसणार नाही. आता वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. क्या बात है साहिल, साहिल मॅन ऑफ द मॅच. अशा रीतीने येस, आपण व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. अगदी बघता क्षणी प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक जबरदस्त युवा उद्योजक